Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची आज बैठक. उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हिप जारी. अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा. बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरे सेनेचा प्लॅन. संसदीय दलाच्या बैठकीत जाणार ठाकरेंसोबत असणारे आज बैठकीत दिसतील. संजय दिना पाटील यांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगरमध्ये ट्विस्ट. 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही. 2 खासदार आज बैठकीला हजर राहणार. ठाकरे सेनेला अशा सूत्रांची माहिती. आजची बैठक निर्णायक ठरणार. ओमराजे निंबाळकर 3 तास पुणे विमानतळावरच. दिल्लीला न गेल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा दावा. तर अजूनही तुम्ही ठाकरेंसोबत आहात का या प्रश्नावर ओमराजे निंबाळकर निरुत्तर. उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. कायदेशीर बाजू तपासून पक्षप्रवेशाची घोषणा करणार. वर्धापन दिनी 6 खासदारांचा प्रवेश होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिसतील. शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य. ठाकरेंचे बंडखोर खासदार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. कायम उद्धव ठाकरेंसोबत पक्ष सोडायचा त्या दिवशी राजकारणात राहणार नाही. खासदार राजाभाऊ वाजे भाऊ तर ठाण्यातून 2 लोक आले होते. सोबत या विकास निधीत देतो अशी ऑफर दिली. राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांनी सांगितली इनसाइड स्टोरी. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा काही आमदारांना फोन. ठाकरेंनी आमदारांकडून राजकीय परिस्थिती जाणून घेतली. 22 तारखेला ठाकरेंची शिवालयामध्ये आमदारांसोबत बैठक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात. 31 उमेदवार रिंगणात. मतदानासाठी ईव्हीएम नव्हे मतपत्रिकेचा वापर. 22 जून रोजी मतमोजणी होणार. अमेरिका इराण युद्ध अखेरनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $76.66 Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.